सध्याच्या परिस्थितीवर मग एक मी आता ही खैरलांची ती कोपर्डी कविता वाचते, जे आता बलात्कार आणि ह्याचं सगळं झाले ते. खैरलांजी ते कोपर्डी, व्हाया दिल्ली, मुंबई आणि गाव शहरातला कोणताही सुनसान प्रदेश. खैरलांजी ते कोपर्डी, व्हाया दिल्ली, मुंबई आणि गाव शहरातला कोणताही सुनसान प्रदेश. फक्त नावं बदलता आहेत जागांची, फक्त नावं बदलता आहेत जागांची. माझ्या ओल जपलेल्या योनीत सरकावले जात आहे सत्तेचे झेंडे. माझ्या ओल जपलेल्या योनीत सरकावले जात आहे सत्तेचे झेंडे आणि त्याच्याच मेणबत्त्या करून काढले जात आहेत मोर्चे. क्रौर्याचे दाखले देत वाजवता आहे तबकडी बातमीची. काय असते जात बाईची आणि कोणता असतो धर्म? काय असते जात बाईची आणि कोणता असतो धर्म? बदलतो का वेदनेचा स्तर जात बदलली तर? बदलतो का वेदनेचा स्तर जात बदलली तर? शरीराला ओरबाडणाऱ्या चेहऱ्यांवर कसलं असतं समाधान? बाईला भोगल्याचं की जातीला भोगल्याचं? तुमच्या सत्ता स्पर्धेत कायम नागवली गेली बाई. तुमच्या सत्ता स्पर्धेत कायम नागवली गेली बाई. तिच्या शरीरात घुसवल्यात तुमच्या राजकीय महत्वाकांक्षा. खेळल्यात युद्ध आणि हरवले प्रतिस्पर्ध्याला तिच्या मांड्यात आपला डाव मांडून. मातीच्या रंगावर तिचा कस ठरवणाऱ्या माणसाचा फाळ ऋतून घेतला ह्या जमिनीनं युगानुयुगे. गळ्यात अडकवलेल्या मंगळसूत्राच्या साक्षीनं त्याची नोंद कधीच झाली नाही कुठल्याच बातमीत. लाखो करोडो लोक जमवलेत तुम्ही धिक्कार करायला माझी योनी छिन्न विछिन्न करणाऱ्यांचा. त्या गर्दीत दिसते आहे का कुठं आतडं कुरतडून टाकणारी माझी वेदना? ऐकू येते आहे का किंकाळी माझ्या चिमुकल्या गर्भाशयानं फोडलेली? जाणवतो आहे का मनात ठणकणाऱ्या अपमानाचा ओरखडा? योनी विस्कटलेल्या मुलींसाठी कोणत्या कोट्यात ठेवणार आहात आरक्षण? योनी विस्कटलेल्या मुलींसाठी कोणत्या कोट्यात ठेवणार आहात आरक्षण? माझ घरातल्या कोनाड्यात की परसदाराच्या आडाच्या खोल तळाशी? जागा बदलेल रोज मरणाचीही. गाव शहर एक होऊन जाईल ह्या ग्लोबल गावात. बाई नावाचं एक आदिम प्रॉडक्ट दिसत राहील. वापरा आणि फेकून द्या या संस्कृतीत. ती रोज होत राहील बातमी विस्कटल्या चेहऱ्याची, विस्कटल्या केसांची, भांबावल्या डोळ्यांची, योनी संहार थांबू पाहणाऱ्या हातांची, योनी संहार थांबू पाहणाऱ्या हातांची.